रामृता या श्वेतपद्मासना देवैः सदा वन्दिता निःशेषदाढ्यापहा देवी सरस्वतीं व्यासं गोपाल कृष्ण भगवान की जय। आज काला आहे म्हणून आज मनाच्या श्लोकावरती आज काही चिंतन होणार नाही, चिंतन उद्या होईल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान की जय। यदुराजापासून 46 पिढ्या होऊन गेल्या आणि मग भगवान ज्यांच्या पोटी जन्माला आले ते वसुदेव, यदुपासून 46वा वसुदेव कृष्णपिता जाणावा। वसुदेव हा यदुवंश, यदुवंश आहे त्यांचा, म्हणून यदुकुळातला हा 46वा राजा कोण आहे की हा वसुदेव आहे। त्याच्या पोटी भगवंत जन्माला येणार। वसुदेव कृष्णपिता जाणावा, वंश सांगितला हा बरवा, महाभाग्यशाली वसुदेव। वसुदेवाची माता पिता शूर आणि मारिषा। वसुदेवाचा जन्म होता आकाशी दुंदुबी वाजल्या। वसुदेवाच्या आई वडिलांचं नाव आहे शूर आणि मारिषा। यांच्या पोटी वसुदेवाचा जन्म झाला। अरे अजय, वो कुर्सी निकाल के इधर रख दो। ज्यावेळेला वसुदेवाचा जन्म झाला त्यावेळेला स्वर्गामध्ये देवानी दुंदुभी वाजवल्या, नगारे वाजवले आणि म्हणून वसुदेवाला दुसरं नाव काय, अनक दुंदुभी असं त्याचं नाव वसुदेवाचं। वसुदेवाचे द्वितीय नाम अनक दुंदुभी ठेवले म्हणून वसुदेवाशी बंधू 9 जण भगिनी होत्या 5 त्याला। त्या वसुदेवाला 9 भाऊ होते, म्हणजे हे एकूण 10 भावंड।
आणि या वसुदेवाला 5 बहिणी होत्या. वसुदेव, देवभाग, देवश्रवस, आनक, सूर्यक, शामक, कंक, शमिक, वत्सक आणि वृक ऐसे दशपुत्र शूराचे. त्या शूरसेनाला अशी ही 10 मुलं झाली. पाच बहिणी होत्या त्याला. पहिलीचं नाव पृथा, दुसरीचं नाव श्रुतदेवा, तिसरीचं नाव श्रुतकीर्ती, चौथीचं नाव श्रुतश्रवा आणि 5वीचं नाव राजाधिदेवी. यातली ही जी पहिली मुलगी आहे म्हणजे पहिली बहीण, शूरसेनाची मुलगी पण वसुदेवाची बहीण. ही जी वसुदेवाची बहीण आहे जिला आपण पृथा म्हटलंय. या पृथा म्हणजेच कोण तर कुंती. म्हणून ती श्रीकृष्णाची आत्या. शूराचा मित्र राजा कुंती. ही जी पृथा आहे तिचं नाव कुंती कसं पडलं. शूराचा मित्र आहे म्हणजे शूरसेनाची ही मुलं, 10 मुलं आणि 5 बहिणी त्या. तर या शूरसेन राजाचा एक मुलगा आहे मित्र, त्याचं नाव आहे कुंती राजा. या कुंती राजाला यांनी ही आपली पृथा नावाची मुलगी त्या शूरसेन राजाने दत्तक दिली. तुला काही मूलबाळ नाही ना, ही माझी मुलगी तू सांभाळ. आता कुंती राजाने सांभाळली म्हणून तिचं नाव पडलं कुंती. शूराचा मित्र राजा कुंती त्यास पृथा दत्तक देते म्हणून तिजशी कुंती म्हणती पणजी तुझी ती राया. ती तुझी पणजी आहे एवढं लक्षात ठेव. ती कथा सांगताय. त्या कथेमध्ये आलेला हा कथा भाग आहे की ती कुंती म्हणजे कोण याचा उल्लेख केलाय. श्रुतदेवा दिली वृद्ध शर्म्यास. मग बाकीच्या बहिणी कुणाकुणाला दिल्या ते सांगितलं. श्रुतदेवा दिली वृद्ध शर्म्यास तिचा पुत्र दंतवक्र. आता बघा हा दंतवक्र कोण आहे. त्याच्या आत्याचा मुलगा आहे. म्हणजेच कोण आहे आत्ते भाऊ आहे. आणि भगवंताचा जन्मच याचा वध करण्यासाठी झालेला आहे. कुणाचा हा कृष्ण अवतार कुणाचा वध करण्यासाठी झालाय. शिशुपाल आणि दंतवक्र याचा वध करण्यासाठी झालेला आहे. हा श्रीकृष्णाचा आत्ते भाऊ आहे. हा दंतवक्र कसा आहे की त्याला 4 हात होते, एकावर एक 2 हात आणि 2 मुख होती. म्हणजे असं विचित्र मूल कोण देणार. कसं वाढवायचं त्याला. लोक नावं ठेवतील. मग तेवढ्यात आकाशवाणी झाली की म्हणले बघा हां शिशुपालाची गोष्ट आहे ती. ते म्हणाले त्याची हे कसे हात गळून पडतील त्याचे 2 आणि 1 मुख. तर म्हणजे आकाशवाणी झाली की ज्याच्या मांडीवरती याला ठेवाल त्यावेळेला ह्याचे वरचे 2 हात गळून पडतील आणि 1 मुख गळून पडेल. मग तिकडे ही गर्दी ना प्रत्येकाला येईल त्याच्या मांडीवर हिने आपलं लेकरू द्यावं. प्रत्येकाच्या मांडीवर लेकरू द्यावं. देता 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 ही लाईन लागलेली. आता तिथं लाईन लावायला ताठे. चला पुढे चला पुढे चला पुढे चला. सगळे लाईन मोठी मोठी लागलेली लाईन. कृष्णाला मग कृष्णाच्या मांडीवर ठेवलं. त्याला मांडीवर ठेवल्यावर काय म्हणतंय
पटकीन त्याचे ते दोन हात गळून पडले, मुख गळून पडलं. आणि मग त्यावेळेला ती आत्या त्याला काय म्हणते, बघ बाबा तुझा भाऊ आहे, तेव्हा याला तू काही मारू नकोस, कारण आकाशवाणी सांगितलंय ज्याच्या मांडीव ठेवून गळून पडते तोच त्याचा वध करणार आहे म्हणून. कृष्ण म्हणला मी याचे 100 अपराध क्षमा करेन. आणि मग भगवंताने सुदर्शन चक्र सोडून शिशुपालाचा वध केला. मग आई काय म्हणते, प्रत्येक आईला असं वाटतं आपलं लेकरू निर्दोषच आहे का, माझा पोरगा कशाला तुला त्रास देईल म्हणले, त्यातनं 100 अपराध एखादा करेल लेकरू आहे म्हणून. पण ते जे घडायचं ते होणारे ते न चुके, जरी तया ब्रह्मा ते आला. श्रुतदेवा दिली वृद्ध शर्म्याचा तिचा पुत्र दंतवक्र, श्रुतकीर्ती दिली दृष्टकेतूचा कैके यशोज्ञ का पुत्र दिले. राजादिदेवी ता तो जैसे न त्यांना झाले पुत्र दोन ते अवंतीचे, राजे दाण राजवंश अवंतीचा. चेदी देशाधिपती दमघोष श्रुतश्रवा दिली त्यास शिशुपाला झाला तिस, होता द्वेषी कृष्णाचा. हा शिशुपाल कुणाचा मुलगा आहे लक्षात घ्या. चेदी देशाचा दमघोष नावाचा जो राजा आहे त्यालाही बहीण दिली, 5 बहिणी होत्या वसुदेवाला, त्यातली त्याला दिलेली, तिला झालेला हा मुलगा आहे शिशुपाल. शिशुपाल हा झाला तिचा होता द्वेषी कृष्णाचा. या यदुवंशा माझी दाण 32वा पुरुष सात्वत म्हणून अंधक कुकरापासून 9वा वंश अवकम. अशा प्रकारे हा वसुदेव आणि कीर्तिमान सुषेण भद्रसेन ऋजु आणि संवर्धन भद्राणे संकर्षण अवतार जोकाशेषाला गर्भरक्षा वयाला घे अवतार घे युगी घे. तो भगवान श्रीहरी 8वा पुत्र देवकीचा. सुभद्रा ही कन्या देवकीची. देवकीला एक मुलगी होती तिचं नाव सुभद्रा. हे सुभद्रेचं हरण कोणी केलं आपल्याला माहिती आहे, अर्जुनाने केलं. भगवान श्रीहरी माया रहित स्वमायेने लीला करत, अजन्मातून जन्म घेत, अकर्ता असून कर्म करी. हा परमात्मा निर्गुण निराकार आहे. काय म्हटलंय पहा, अजन्मा असून जन्म घे. तो अजन्म आहे, सदा संचला येतना जातक आहे, तो सदैव आहे, पण भक्तांच्यासाठी जन्म घेतो. आणि अकर्म आहे, त्याला काही कर्म करायची आवश्यकता नाही. काय मिळवायचं त्याला, पण कर्म करतो. भगवंतही म्हणतो का नाही, मी निर्गुण निराकार आहे, रंगहीन आहे, मला कुठला रंग नाही, पण मी या सगळ्या विश्वाच्या रूपाने नटलेलो आहे. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी पांडवात मी अणुरेणुत भरलो. मीच जोडितो मीच तोडितो उमग खऱ्या परमार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणूने पुरुषार्थ. कंसाची बहीण ही देवकी वसुदेवाला द्यायचं असं ठरतं. आणि वसुदेवाला द्यायचं असं ठरल्यानंतर
कंसाला मोठा आनंद होतो, आपली बहीण चांगल्या घरात चालली म्हणून. आणि मग लग्न झाल्यानंतर लग्नाची मिरवणूक चाललेली आहे आणि त्या मिरवणुकीचं सारथ्य म्हणजे वसुदेव देवकीच्या रथाचं सारथ्य कंस करतोय. मोठ्या थाटामाटाने ते मिरवणूक निघाली. तेवढ्यात आकाशवाणी होते आणि आकाशवाणी सांगते की हे कंस, तू जिच्या रथाचं सारथ्य करतोयस ना, तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा नाश करणार आहे, त्याच्या हातून तुझा वध आहे. हे ऐकल्याबरोबर कंस चिडतो, संतापतो आणि पटकीने तिच्या वेणीला हात घालतो, तर खाली ओढतो रथावरनं आणि आता तिच्या मानेवर तलवार ठेवून मारणार. एवढ्यात वसुदेव पुढे येतो आणि वसुदेव त्याला काय म्हणतात की कंसा, अरे आत्तापर्यंत अत्यंत प्रेमाने तू ज्या बहिणीच्या रथाचं सारथ्य करत आलास तिलाच मारायला निघाला. तो म्हणाला हिला होणारा 8वा पुत्र माझा शत्रू आहे, शत्रू लहान असतानाच त्याला मारावं, हा तर अजून जीवन जन्मालाच यायचं आहे. पण म्हणले निर्वंश करून टाकतो, हीच गेली तर हिच्या पोटी कोण जन्माला येणार आहे. मग वसुदेव त्याला सांगतो, विचार करतो, ज्यांची लग्न झाली त्या सगळ्यांनाच मुलं होतात का? काही न होतात, काही न होत नाही. म्हणजे लग्न झालं म्हणजे मूल होईलच याची काही गॅरंटी नाही. कोणाला होतील, कोणाला होणार नाही. समजा आमचं लग्न झालं, आम्हाला मुलंच झाले नाही, तर तुला कोण मारणार आहे? ते खरं ते म्हणलं, बरोबर आहे, मूल नाही झालं तर. पण म्हणले झालं तर वसुदेव म्हणला मी तुला शब्द देतो, झालं तर तुला परत करीन. आणि मग बघा, बुद्धीचा दाता परमेश्वर तेवढं त्या कंसाला पडतं, बरोबर आहे म्हणजे मग हरकत नाही, तू देणार ना मला ते. म्हणजे बंदीशाळेत म्हणजे नजर कैदेत त्याला ठेव. आता इकडे सगळे देव, ऋषी, पृथ्वी माता ही गांजून गेलेली होती आणि दुष्ट लोक काही चांगलं घडूच देत नव्हते. प्रत्येक चांगल्या कार्याला विघ्न करायचं एवढंच त्याचं काम. त्यामुळे पुण्यकृत्य कुठं घडायचे म्हटलं तरी पंचायत व्हायला लागली. मग सगळ्या देवाने आणि पृथ्वीला तो पापाचा भार सहन होईना म्हणून पृथ्वीने गायीचं रूप घेतलं आणि सगळे गेले. कुठे गेले? क्षीरसागराला. ज्या ठिकाणी भगवान महाविष्णू शेषावर पहुडलेले आहेत तिथं क्षीरसागराला गेले आणि त्या भगवंताची प्रार्थना केली त्याने. गोविंद सुख कंदा धाव घे दयाळा करुणा घन करुणा करी करुणा घन करुणा करे कठीण समय आला गोविंद सुख कंदा धाव घे दयाळा धर्म चले नच जगती असुराधिक नयनीती हित विघ्न माला गोविंद सुख कंदा धाव घे दयाळा करुणा घन करुणा करी करुणा घन करुणा करे कठीण समय आला गोविंद सुख कंदा धाव घे दयाळा. अशी ही आर्तवाणी ऐकली भगवंताने आणि भगवंताने शेषाला सांगितलं, चला म्हणले आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे.
तो म्हणला मी काही येणार नाही, कारण राम अवतारात मी बघितलंय 14 वर्ष उपवास. मला तुम्ही विचारलं पण नाही, म्हणजे जेवला का नाही, खाल्ला का नाही. का विचारलं नाही हो रामाने? त्या इंद्रजिताचा वध त्याच्या हातूनच होणार होता. जी व्यक्ती 14 वर्ष झोपली नाही आणि 14 वर्ष जिने अन्न खाल्लं नाही त्याच्या हातून होणार. म्हणजे ते आम्ही बघितलं, म्हणले ते राम अवतारात. तुम्ही मोठे भाऊ, आम्ही धाकटे भाऊ. आता नको म्हणले, ते अवतार विचार तुमचं तुम्ही एकटे घ्या, मी काही येत नाही. भगवंत म्हणाले आता असं कर, तू मागच्या अवतारात राम अवतारात धाकटा भाऊ होता ना, आता कृष्ण अवतार तू मोठा हो, मी तुझी सेवा करतो म्हणाले. पण तुझ्याशिवाय मला करमत नाही. मग भगवंताने लक्ष्मीलाही सांगितलं की तुलाही अवतार घ्यायचा आहे. विदर्भ राजा भीमक राजाच्या पोटी तो अवतार घे रुक्मिणी म्हणून, पुन्हा आपली गाठ पडेल. भगवंताची जी योगमाया, त्या योगमायेला भगवंताने सांगितलं या देवकीच्या पोटी येणारा 7वा गर्भ तिच्या पोटातनं काढायचा आणि वसुदेवाची दुसरी पत्नी जी गोकुळात आहे रोहिणी नावाची, तिच्या उदरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आता ते सगळं ह्या याच्यात करतात, ह्याच्या काढून त्याच्या पोटात घाल. पण ते त्या काळातले तो गर्भ म्हणाला तिकडं नेऊन ठेवायचा आहे. एवढं योगमायाला सांगितलं. मग म्हणलं मग एवढं सगळं मी काम केलं तर मला काय, नुसतं तेवढं काम नाही म्हणलं. त्या यशोदेला तिच्या पोटी तू जायचंय आणि तिकडनं वसुदेव ज्यावेळेला कृष्णाला तिकडे ठेवायला येईल त्यावेळेला तो तुला घेऊन इकडे येईल. मग कंस तुला मारायला येईल, त्यावेळेला त्याच्या हातातनं सुटून तू सगळे विश्व तुझी स्तुती करेल म्हणाले. एवढं काम तुला करायचं, योग मायेला सांगितलंय. आणि मग भगवंत आकाशवाणीने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, कारण माझं ब्रीद आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि मग भगवंताने सांगितलं मी अवतार घेईन, वसुदेव देवकीच्या पोटी मी अवतार घेईन, असं भगवंताने आकाशवाणीने सांगितलं. आता इकडे याला बंदीशाळेत ठेवलेले. पहिला मुलगा झाल्यावर वसुदेवाने ते घेतला आणि गेला कंसाकडे. हे घे बाबा, मला पहिला मुलगा झालाय, हा मी तुला कबूल केल्याप्रमाणे तुला मी अर्पण करतो, ह्याचा सांभाळ कर, का काय करायचंय ते तुझं तू ठरव. वसुदेवाला काय बुद्धी झाली कोणाला, तो ह्याला घेऊन जा, मला 8वा मुलगा मारणार आहे तुझा, पहिल्याला काय करायचंय, घेऊन जा. ह्याला आश्चर्य वाटलं, म्हणजे याला एवढी दयाबुद्धी कशी काय झाली. म्हणून तो खाली उतरतोय. कोण, वसुदेव. त्या कंसाच्या दरबारातनं खाली उतरतोय. तेवढ्यात श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण आवाज आला. कंस म्हणले अरे नारद महर्षी या या या. नारद म्हणतात का रे कंस, हे वसुदेव येऊन गेला, काय भानगडे. नाही म्हणले असं असं ती आकाशवाणी झाली होती, त्या वसुदेव देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे, मग यांनी पहिला आणून दिला, आता ह्याला काय करायचं म्हणले, आपल्याला मारणार 8वा. ते म्हणले असं काही नसतं बरं का, देवाची उलटी गणना सुद्धा असते, उलटं मोजायचा हा पहिला म्हणजे 8वा होतो का नाही. अरे म्हणजे माझ्या लक्षात झालं नाही. गेला धावत घर 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 करवला. अशी ओळीने 6 मुलं त्या देवकीची त्यांनी मारलेली. आणि आता 7वा आणि 8वा राहिला. त्या 7व्याच्या वेळेला काय झालं की भगवंतानी योगमायेला सांगितलंय त्याप्रमाणे हिच्या पोटातला गर्भ काढला, त्या रोहिणीच्या पोटात नेऊन ठेवला. त्यामुळे हिला काही डिलिव्हरी झालीच नाही ना. कंसाने विचारलं का अजून का नाही, पण तू सारखं त्याला ध्यासच ना. 9 महिने 9 दिवस झाले, आता म्हणाले मूल व्हायला पाहिजे. तेवढे नाही, ते पोटातल्या पोटातच जिरून गेलं. हा म्हणले बहुतेक मला घाबरलं असेल ते. आणि त्यानंतर 8वा पुत्र जन्माला येणार. त्यावेळेला काय झालं, याला
कंसाला काही चैन पडेना. आठवा 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 त्याला सारखा आठवायला लागला तो की जो आपल्याला मारणार आहे तो. आणि त्याचं इतकं ध्यास त्याला लागलेला. कोणी पाणी प्यायला जरी आणलं तरी ह्याच्यात काही मिसळून आणले का बघायचा, कोणी विडा दिला तर विडा उकरून बघायचा. एवढा ध्यास की तू कशातनं प्रगट होईल आपल्याला मारेल त्याचा काय बरोबर आहे, इतका ध्यास त्याला लागलेला. भगवान गोपालकृष्ण प्रगट झाले वसुदेव देवकी पुढे. 8 वर्षाची मूर्ती, शंख चक्र गदा पद्म धारण केलेली, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वंदे विष्णुं भवभयरं सर्वलोकैकनाथं. गोपालकृष्ण भगवान प्रगट झाले आणि सांगितलं की तुम्ही त्या हे इकडची खुर्ची काढा तुम्ही, का पिवळी साडी ती मागे काय खुर्ची, ती जायला वाट पाहिजे तिथे. हां तिकडे काय मागे ती तिथनं जायला वाटच पाहिजे ते. या खुर्च्या इकडे इकडे सरका हो जरा. हो ताई त्या इकडे खुर्च्या सरका. हां इथं पुढे खुर्ची आहे वहिनी, आहे का तिथे? बस ती जागा जायला वाट पाहिजे, मध्ये कुणी बसायचं नाही. भगवंताने सांगितलं की तुम्ही माझी तपश्चर्या केली, माझ्यासाठी तपश्चर्या केली, मी प्रसन्न झालो तुम्हाला. आणि तुम्हाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तर सांगितलं की तू आमच्या पोटी जन्माला ये. आणि म्हणून म्हणाले तुम्हाला दिलेलं वचन खरं करण्यासाठी मी तुमच्या पोटी जन्माला आलेलो आहे. पण म्हणाले बालपण माझं पाहायचं तुमच्या नशिबात नाही. तेव्हा मला तुम्ही काय करा, त्या गोकुळाला नंदाच्या घरी नेऊन सोडा, तिथे लहान मूल जन्माला असेल त्याला घेऊन तुम्ही इकडे परत या असं सांगितलं. आणि भगवंत अदृश्य झाले. ते बघतायत तर याला लहान मूल जन्माला आलेलं पाहिल्याबरोबर वसुदेवाने आपलं मन कठोर केलं. देवकीला सांगितलं बघ आपल्या देखत यांनी मुलं मारलेली आहेत कंसाने तुझ्या भावाने, हे निदान दुसरीकडे जाऊन राहिलं तर जिवंतता राहील. आपल्याला मोह आहे. या पुढे या ना ताई. हो ताई पुढं बस, जागा बस आहे, बसा. टोपलीमध्ये ठेवलाय त्याला आणि निघाला. पण हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, पण त्या भगवंताच्या स्पर्शाने त्या बेड्या निघून गेल्या. आणि दरवाजाजवळ आले. दरवाजाला साखळदंड बांधलेले, दरवाजे मोकळे झाले. शिपायांना झोप लागली जे पहारेकरी होते त्यांना. आणि वसुदेव निघाला. रिम झिम पाऊस पडे सारखा, यमुने लागी पूर चढे. त्या यमुनेला पूर आलेला आहे. भगवंताला घेतलंय त्याने बरोबर आणि निघालाय. पण आता एवढ्या महापुरात मी कसा जाऊ, गेलो तर होऊन जाईल, त्याला सांगायला काय होतंय, मी जीवाची जाईल, असा काही विचार वसुदेवाने केला नाही. ज्या अर्थी त्यांनी जायला सांगितलंय ना त्या अर्थी आपण जायचं. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी धुडवाहो. घेतलं त्याने आणि निघाला. ते पाणी वरती यायला लागलं, नाका तोंडापर्यंत यायला लागलं पाणी. भगवंतानी परीक्षाच घेतली होती वडिलाची. आता विचार करा, जो वडिलाची परीक्षा घेतोय, आपल्याला वाटतं आपली घेतो, अरे आपण त्याला ऐकायचे नाही परीक्षा घेण्याची, आपण लगेच खलास होतो. काय त्यांचे तेवढं सामर्थ्य होतं परीक्षा घेण्याचं. सगळ्याच धातूला सोन्यात टाकत नाही, अग्नीत टाकत नाही, फक्त सोन्याला टाकतात, बाकी वितळूनच जाणार. भरत्याची परीक्षा भगवंत घेत नाही.
कसाला लावतोय तो, जे कसाला चढतील त्यालाच कसाला लावतोय. बघतोय हे काय करतोय, आता टोपली फेकून देतोय का काय करतो. आपल्या माकणीची गोष्ट माहिती आहे, ती पिल्लाला खाली घालते आणि वरती उडतो. भगवंत तसं नाही. भगवंताने विचार केला, हा जीवावर उदार झालेला आहे. भगवंताने आपला उजवा पाय बाहेर काढला, यमुनेला स्पर्श केल्यावरती दुभंग झाली, पलीकडे गेला. ठेवलंय यशोदेच्या समोर बाळ आहे, मुलगा आहे का मुलगी बघितलं नाही. उचललं तसंच आपलं बाळ तिथे ठेवलेलं आहे. तिला मोहमाया असल्यामुळे मायेने तिच्यावर आवाज मोह घातला होता, त्यामुळे तिलाही कळलं नाही मूल झालाय, मुलगा झालाय का मुलगी झाली, काही नाही. त्या सोयीनी विणी त्यांना झोप लागलेली. उचलला आणि निघाला. परत आल्यानंतर कृष्णाने टाह फोडला. मग ते बाकी सगळे जागे झाले. इकडे याला आणलेले आणि आत त्या मुलगी आहे टोपलीमध्ये आणली. आज बघते तरी मुलगी आहे. वसुदेव देवकाने घरी आणल्यानंतर आत आल्यानंतर बाहेरचे दरवाजे लगेच साखळदंडाने बंद, शिपाई जागे आणि यांच्या हातात पुन्हा शृंखला तशाच. देवकी म्हणते, अहो मुलगा नाही मुलगी आहे. मग म्हणले कदाचित माझ्या भावाला दया येईल, त्याला मुलगा मारणार आहे, मुलगी मारणारी नाही. तेवढ्यात त्याला बातमी गेलीच काहीतरी. आता ती मुलगीची टाहो फोडला तिने. टाहो फोडल्यावर शिपाईने सावध होते, गेले तिकडे जाऊन सांगितलं. म्हणजे पहा बाळ जन्माला आलाय असं त्यांनी सांगितल्यावर आला तो, उचलला आणि गरगर गरगर फिरून आपटणार. तेवढ्यात देवकी सांगते की हे दादा, अरे हा मुलगा नाही मुलगी आहे, बघ तरी निदान, तुला मुलगा मारणार आहे माझा आठवा, ही मुलगी आहे, काही मध्ये यायचं नाही. गरगर गरगर फिरून आपटणार. तेवढ्यात त्या योगमायेने हाताला जगा हिसळा दिला आणि गेली आकाशात. सिंहासनारूढ झालेली आहे. चारी बाजूने विजेंचा कडकडाट चाललेला आहे आणि सगळे देव तिची स्तुती करतायत. आहे गिरी म्हणा जरा 2 मिनिटं काय येते का. आहे गिरी नंदिनी नंदिनी, आहे ना तुमच्या ह्याच्यात, आहे का नाही आहे. बरं, काय हरकत नाही, म्हणा जेवढं येईल तेवढं म्हणा. अहिगिरी नंदिनी अशा रीतीने त्या देवीची स्तुती केली आहे. नमो देवे महादेवे शिवाय सतनमः नमः प्रकृतिभद्राय नेता प्रणता तुना सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. अशी त्या देवीची प्रार्थना केली. आणि ती देवी आकाशातनं कंसाला सांगते, अरे तुझा शत्रू गोकुळात वाढतो. कंस घरी आला आणि म्हणले एवढे सगळे प्रयत्न केले जीव वाचवण्यासाठी, पण काही वाचला का. म्हणाले नाही, एवढे प्रयत्न केले, तिची एवढी मुलं मारली मी, 6 मुलं मारली, काय 7वं हे लहान लेकरू त्यालाही मारलं काय, पण म्हणाले माझ्या हाताला काहीच लागलं नाही. आला अधोवदन बसलाय, सगळे जण सांत्वन करायला आलेले, शत्रू हातातनं निसटून गेल्याची भीती आहे त्याला. शत्रू कधी मोठा होईल काय होईल बरोबर नाही. तेवढ्यात महाबळ भट आला. तो म्हणाला मी जातो. महाबळ भट आला आणि मग कुणालाही बघा, ज्योतिषी म्हणलं ना की लगे आपण आपला हात पुढं करतो, हो माझं पण बघा ना काय. आणि सर जिज्ञासा असते, आपलं भविष्य जाणण्याची जिज्ञासा असते. महाबळात आल्यानंतर त्याला बसायला पाठवीट दिला आणि यशोदा म्हणते, अहो आमच्या मुलाचं काय आहे ते तर सांगा. अहो म्हणले पोरगं तुमचं मूळ नक्षत्राला जन्माला आलंय, सगळ्या यदुवंशाचा नाश करणार आहे. आणि याला म्हणाले कुठेतरी खड्ड्यात नेऊन टाका. असं ऐकल्याबरोबर तिथं पाटा होता, वरवंटा होता, शिंकाळा होता, प्रत्येकाला जीव आला. जी येते ती धडाधड धडाधड याच्या अंगावर आपटतंय. माझ्या कृष्णाला का बोलता म्हणून. सगळ्या ह्याच्यावर वस्तूंना जीव आला, ते ह्याच्या अंगावर येऊन पडतायत. कसा बसा धोतर सांभाळत पळत 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 गेला आणि त्या श्रीकृष्णाला मारायला आलेल्या लोकांपैकी एकटा महाबळ भट जिवंत गेलाय. बाकी जेवढे आले तेवढ्यांना भगवंताने समाप्त केले. मग पूतना आली. पूतनाला सांगितलं की, पूतना म्हणाली मी जाते.
माझ्या कासेमध्ये मी 20 भरते रणामध्ये आणि त्याला पाचते म्हणून निघाली. ती महामारी करतच निघाली. आता कुठे नेमका जन्माला आला माहीत नाही ना. जी काही 8-10 दिवसातली पोरं दिसत आहेत, पण ही दिसायला सुंदर हो. प्रत्येकाला असं वाटायचं कुठली ती राजाची बायको आली का काय आली, सगळ्यांनी आपलं मूल तिच्या लावायचं. असं करत 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 आलेली कळलं की नंदाच्या घरी बाळ जन्माला आले. आता त्या डायरेक्ट गेली त्या पाळण्याजवळच आणि त्या कृष्णाला आता उचलणार. तेवढ्या कृष्ण विचार करतोय, हिचं काय भाग्य आहे, ही माझ्या दर्शनाला कशा आली असा विचार करतोय. आणि ते गोड रूप पाहिलं तिने, कोणाचं, कृष्णाचं गोड रूप पाहिलं. पण कृष्ण विचार करतो, हिचं काय नशीब आहे, योग यागविधी येणे नव्हे सिद्धी असा मी, आणि ही मला मारायला आली म्हणाले. एवढं काय आहे, काय तिचं भाग्य आहे. म्हणून भगवंत पाहतायत. तर ही कोण आहे, तर बळीची जी मुलगी असते ना, बळीराजाची, तो ज्यावेळेला भगवंत वामन अवतार घेऊन येतो त्यावेळेला बळीराजाची ही मुलगी त्याच्याकडे पाहिल्यानंतर तिला खूप आनंद होतो. हा हा काय लेकरो आहे म्हणाले. माझा असता तर मी त्याला अंगाला लावलं असतं, त्याला दूध पाजलं असतं, असं एक विचार त्याच्यामध्ये. आणि भगवंताने जेव्हा त्याला पाताळात घातलं त्यावेळेला याला मारीन मी. बघा, जे मनामध्ये विचार राहतात तसाच पुन्हा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना जी शिल्लक राहिली आहे, याला दूध पाजायची वासना आहे आणि याला मारायची वासना आहे. उचलून घेतलं जवळ, आणि जवळ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तिचं दूध प्राशन करून घेतलं. त्याचं सगळं जे विष आहे ते विषप्राशन करून घेतलं आणि मग तिचे पंचप्राण आकर्षून घेतले. ती मृत झाली. त्यावेळेला नंद गेले होते तिकडे मथुरेला. परत येत आहे तर इकडे काहीतरी अरिष्ट आहे, त्यांना काही अशुभ सूचना जाणवायला लागल्या. परत आले, बघता तर गावातल्या लोकांनी याचे, पण प्रचंड येताना ती त्या रूपात आली होती, सुंदर रूपामध्ये, पण मरून पडल्यानंतर ती मूळ रूपात गेली. जसं मारीच्या नावाचा राक्षस हा हरणाच्या रूपात आला आणि रामाने बाण मारल्यानंतर मूळ स्वरूपामध्ये पडला तिथे, तसंच त्याची मूळ स्वरूपामध्ये पडल्यावरती तिला धड बाहेर काढता येईना. एवढं आडदांड शरीर तुकडे तुकडे करून बाहेर काढलं तिला. आणि तिला ज्यावेळेला अग्नी दिला त्यावेळेला सुगंध आला. लोक म्हणली एवढी ह्या राक्षसिणीच्या अंत्यविधीच्या ह्याच्यातनं सुगंध कसा आला, तर काही काळ भगवंत तिच्या हृदयावरती त्यांनी वास्तव्य केलेलं होतं. तिलाही उत्तम गती प्राप्त करून दिली भगवंताने. असे एक 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 भगवंताला मारायला आले, पण सगळ्यातनं भगवंत सुटलेले. श्रीकृष्ण गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. आला ब्राह्मण ज्योतिषी पुसतसे श्री नंद गेहा प्रती. होता दैत्य धरो निवेश नटला माळा टिळे शोभती. हाती पुस्तक पादुका पदतळी त्या वाजती चटचटा. दिधला पाट बसावया जननीने नेणो नित्या दुर्घटा. विनवी यशोदा मुलाचे भविष्य सांगा महाराज आम्हा अवश्य. असे बाळ हा गोकुळाचा आधार नसैया विना अन्याम्हा सिथार. नव्हे पुत्र हा बाई आहे अरिष्ट. मिळाले कुयोगी ग्रहया अनिष्ट. तुमचा दिसे नाश या पायी स्पष्ट. होणार हे गोकुळ सर्व नष्ट. निशी काळी हा जन्मला कृष्ण पक्षी. असे वर्ण हे सावळा दुष्टदृष्टी. बहिर्ग्रामिया शीघ्र नेवून टाका. नाही तरी नाश होणार रेखा. हे ऐकल्याबरोबर
लाटा आडविती वरी आदळती काठ्या आणि लाटणे वरवंटे उसळी उखडी तया सहाणती त्या बांधती धारणे मडकी रांजण फुटती वरितया हे काय नेणो कळे ऐशा दांभिक त्या महाबळभटा पळता पुरे जाहरे. तेवढ्यात कंसाने एक दैत्य पाठवलं. रिठा जो त्या लहान मुलाच्या गळ्यामध्ये त्या औषधी वनस्पती काही घालायचे. तेवढ्यात एक बाई आली. वाता औषध घ्या कुणी वैरा बिभवे रिठे मंत्रित केशर घ्या कुणी कस्तुरी जडीबुटी घ्या शुद्ध शिलाजित वैदू एक असा कुणी वरडतो त्या गोकुळाच्या विधी माता घेई रिठे म्हणे मम सुता लागो न दृष्टी कधी कुणाची दृष्ट लागू नये म्हणून ते रिठे तिने बाळाच्या गळ्यात घातले. रिठे माळ घाली गळा बाळकाच्या हरिपा घातला पाळणी चंदनाच्या म्हणे तानया निजबानंदलाला तयाऊया गाऊनी निजवीरा. आता हरी निजलाय असं पाहिल्याबरोबर त्या रिठासुराने आपलं रूप प्रगट केलं आणि आता भगवंताला गिळणार. तेवढ्यात भगवंताने त्याला पकडला आणि दाताखाली चावला. हरी निजला पाहुनिया रिठ्याशी निघाली मुखे गिळण्या बाळकासे धरुनी करी घाली मुखांबुजात रिठे चावूनी सांडिले समस्त रक्त मांसाचा चिखल खाली झाला ध्वनी रुदनाचा ऐकून भये किंचाळे धावल्या गोपनारे माय पाहुनी हसतसे मुरारे. आईला वाटलं अरे बाप ते रक्ताचा साडा खाली पडलाय काय झाला असेल माझ्या पोराला असा विचार करत आली. भगवंत तिच्याकडे पाहून असतो आई काही झालेलं नाही मला. होता वृद्ध सुभक्त तो ध्रुव तपो भूमी तर आहे वने. कण्व नावाचा एक ब्राह्मण हा यशोदेच्या माहेरचा ब्राह्मण होता. तेव्हा त्याला असं कळलं यशोदेला बाळ झालंय आपण जाऊत बघायला म्हणून आला. होता वृद्ध सुभक्त तो ध्रुतपो भूमी तर आहे वने खाई कंदमुळे नये जनपदी रमला हरी चिंतने दारा पुत्र गृहादि सर्व त्यजले तैशेचे लोकेशणा ऐसा तत्पर कण्व विप्र न करी कोणासवे भाषणा. हा रानात जाऊन राहायचा कंदमुळं खायचा भगवंताचे चिंतन करण्यामध्ये तत्पर होता. तया मानती नंदा आणि यशोदा कधी जाय त्यांच्या घरासी विनोद सदा विप्रतो कण्व एकांतवासी हरी जन्मला हे नठावे तयासी पडे कानी त्याच्या सहजची जाता करावया स्नान गवळून कौतुक गाती नंदसुताचे अतर्क विंधन म्हणती बालक झाला षण्मासाचा सुनील सुंदर तो नगमे घडी तयाविण एकही आम्हा अखंड आठवतो. हा परमात्मा अखंड आठवतो. 6 महिन्याचा कृष्ण झालेला आहे. वार्ता अशी ऐकून हर्ष झाला सारो नित्यने व्रजासी आला करते बहु आदर नंदराय यशोदान मी पूजनी विप्रभाय म्हणे आपुल्या सारख्याच्या कृपेने आम्हा घरी जन्मले बाळसाने करोनी कृपा पाक हस्ते करावा घरी आमुच्या प्रसाद सेवा
दिली शर्करा तंडुल शुद्ध खीरे केला स्वयंपाक मग विप्रवर्ये असे विष्णूचा भक्त तो एकनिष्ठ सदाचार संपन्न विद्वत वरिष्ठ. त्यांनी नैवेद्य केला. त्यांनी सांगितलं मी शिजा देतो तू नैवेद्य कर. कणवाने नैवेद्य केला आणि नेहमीप्रमाणे भगवंताला हाक मारली, देवा जेवायला या. जेवायला या म्हणल्यावर कृष्ण दूर 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 धावत गेला आणि त्याच्या खिरीत हात घातला. अरे 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 आता मला पुन्हा करावे लागेल. पूजा श्री हरीची करुणी विधवित नैवेद्य द्यावी द्विज खाई खीर दया घना विनवितो धावो निवदनांबुज ऐसे तीव्र करीत ध्यान बगुनी धावून आला हरे पात्री घालून या करे व्रजवणे खाई स्वस्ते श्री उघडून नयनासे पाहिले कणो भट्टे व्रजपती सुत खातो जाहले अन्न उष्टे पुनर्विमुख केली पाकसिद्धी तयाने धुडतर घरद्वारा लावेले भयाने. जाऊन त्याने हात घातला आधी खाल आले म्हणले देवाला दाखवायच्या आधी यांनी उष्ट केलं की म्हणाले. पण मोठ्याच्या पोराला बोलता येत नाही हो. गरीबाच्या पोराला कोणी बोलतं, मोठ्याच्या पोराला कोण बोलणार. जाऊ दे म्हणलं आपल्याला काय करायचं. घरात गेला, दार बीर बंद केलं, पुन्हा नैवेद्य केला. पुन्हा म्हणतोय कृष्ण ये भक्ताने तुझ अर्पिले सोनसे ते पान हे आवडे खाशी भिल्लिणीचे सुशाल उष्टे नाही तुला वावडे ऐसे कण्व मनी प्रभूस विनवे खाई सुखे क्षीरवा एकांती प्रगटे सुनील घनतो पात्रा पुढे कानवा. दार लावलेलं आहे, याने हाक मारला देवा या नैवेद्य घ्यायला म्हटल्यावर भगवंत प्रगट झाले. कृष्ण प्रगट झाला. पाहिलं की म्हणले हे काही साधं लेकरू दिसत नाही. विचार करतो मी दार लावलेला असताना कसा हात आला. वाकी पैंजण तोडरे नुपुरहे पायामध्ये शोभते ऐकोनी पदनादने द्रोगडी गुंगोनी गेली मती खातो खीर हरी हसे मिचकवे आकर्ण नेत्रांबुजे कणवासी कळले रहस्य विभुजे वंदित चरणांबुजे. कणवाने भगवंताला नमस्कार केला, देवा तुझी लीला आम्हाला कळत नाही. राम अवतारामध्ये सगळ्याला सगळं दिलं. शबरीला भेटायला ज्यावेळेला राम गेले होते तेव्हा शबरीला विचारलं तुला काय पाहिजे, मुक्ती पाहिजे. ते म्हणले रामा मला मुक्ती द्यायची तेव्हा दे, पण म्हणले मी तुझ्या बाललीला पाहिल्या नाहीत. राम म्हणला तुम्ही एवढा मोठा झालोय आता बाललीला तुला कशा पाहता येईल. क्षण गेला तो गेला, आता गेला म्हणले आता बालपण गेला, आता पुन्हा तुला बालपण कसं पाहायला मिळेल. पण तुला मी वचन देतो कृष्ण अवतारात तुला माझी बाललीला पाहायला मिळेल. ती शबरी वृद्ध शबरी ही आलेली आहे. तिने बोरं आणली आणि कृष्णाला म्हणते म्हणजे ती म्हणते काय म्हणते ऐका. घेऊनी स्वशिरी फळे बदरीची वृद्धा विधी पातळी घाली साध कुणी फळे मधुर घ्या बोरे बहु चांगली ऐसी ऐकुनी हाक कृष्ण उठला चाले बहु द्रुतगती हाती ओंजळ धान्य त्यात भरले दाणी पथी सांगली. त्यांनी त्या ज्वारीच्या काय पिंप असेल काय असेल त्याच्यामध्ये हात घातला कणकीमध्ये आणि हातामध्ये घेऊन निघाला. पूर्वी धान्य द्यायचे आणि निघाल्यानंतर काय त्याची बिचारीची मूठ एवढी छोट्या बाळकाची त्याच्यातनं काही दाणे सांडत गेले. असा आला आणि आजीला म्हणतो आजी मला बोरं देशील का, आज तुझ्यासाठीच आणतेत ना बाळा. हाती ओंजळ धान्य त्यात भरले दाणे पथी सांडते सत्यज्ञान सुख स्वरूप चिमणा उंबऱ्यावरे थांबला. आजी दे मज बोल बो बडवचे वृद्धेश ते बोलिरा नेत्री दाटती अश्रुकंप सुटला कुंठित हो वैखरी भावारूढतया बघोनी शबरी झाली सुभक्ता खरी. आला अंगणी खाली तो मिठी गळा गोविंद गोपाळ तो माये कारणसी
माये कारणसी मला त्वरित दे बोरे असे बोलतो. झाले दर्शन मी कृतार्थ शबरी सांगे ब्रजेंद्रा कृष्णा, तू दिलेलं वचन खरं केलंस, मला तुझं दर्शन झालंय, आता मला बाकी काही नको. आलिंगी हृदय श्रीनंदतनया चुंबितया भिल्लण वंदी श्रीपद साठवी निजहृदी श्रीरूप सिद्धिजन दाणे सान मुठीत शेष उरले पातीत टाकी हरी. थोडेसे 4 दाणे हातात शिल्लक राहिले ते रिकाम्या पाठीत भगवंताला टाकले. तिने सगळी पाठी भगवंतापुढे रिकामी केली. आता त्या रिकाम्या पाठीत काय होतं? काहीच नव्हतं. भगवंताने 4 दाणे त्याच्यात टाकले. तिने ती रिकामी पाठी डोक्यावर ठेवली, निघाली. जसा ती रस्ता चालायला लागली तशी ती पाठी जड 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 होत गेली. एवढं काय जड राहिलंय? मी बोलतच दिली म्हणजे एवढी पाठी जड. आली नदीच्या किनारी, यमुना नदीच्या किनारी. पाहते तर ती रत्ना माणकाने भरलेली होती आणि ते पाहिल्याबरोबर गळगळ 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 डोळ्यातनं अश्रू गळतायत. ती सांगते, कृष्णा हीच का माझी परीक्षा केली नाही? हे मागायला मी तुझ्याकडे आले होते का? तशीच पाठी घेतली आणि टाकून दिली, यमुनेमध्ये रिकामी केली. भगवंत प्रगट झाले. म्हणते, शबरी तू ह्याला बोललेली नाही खरंय, पण माझ्या दारात आलेला हाती ती तसा विनमुख जाणं मलाही बरं वाटत नव्हतं म्हणून हे दिलं. तुला याचा लोभ नाही मला माहिती. तुझ्या प्रेमासाठी तर मी आलो धावत. दाणे सान मुठीत शेष उरले पाटीत टाकी हरी. नव्हते भान तिला आली हळूहळू कालिंदिकेचे अतिरी. पाटी भूवरी ठेविता तिजरिसे भरली असे मौक्तिके. नस असता निस्पृह मी मला फसविले श्रीमन जगन्नायके. भुक्ती मुक्ती स्पृहा नसे नलगती इंद्राधिकाची पदे. टाकी सर्व नदीत ध्यात हृदय श्री बालकृष्णामध्ये. असा परमात्मा आहे. श्रीकृष्णाने प्रत्येच्या घरी जावं, त्या ठिकाणी दही दूध लोणी खावं. त्यांची इच्छा होती माझ्या घरी पण कृष्ण यावा म्हणून जायचा कृष्ण त्यांच्या घरी. आणि मग सगळीकडनं तक्रारी येत गेल्या. ते गोकुळा त्याला उखळाला बांधली ती कथा आहे. अशा लीला भगवंताने केल्या आणि त्या सगळ्या जशा तक्रार घेऊन यायला लागल्या ना, तशी मग यशोदेने ठरवलं की आता याच्या खोड्या शांत झाल्या पाहिजे. म्हणून तिने गणपतीला नवस केला. गणपती बाप्पा, या माझ्या पोराला बुद्धी दे रे बाबा. भगवंताने खोड्या बंद केल्या हो 1 महिनाभर. हां हां, कारण गणपतीला पण यश द्यायचंय ना. याचा नाव केलाय तर ते भरदार म्हणले, कृष्णाने माझं ऐकलं, हे गणपतीने माझं ऐकलं, कृष्णाने खोड्या सोडल्या म्हणले. मग ते संकट चतुर्थीला व्रतोद्यापन करण्यासाठी 1000 मोदक केलेले. प्राणाय स्वा अपानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मणे स्वा नैवेद्य दाखवला. आणि दाखवल्याबरोबर तिने डोळे मिटले. भगवंताने सगळे 1000 लाडू मोदक खाऊन डोळे उघडून बघते ते एकही मोदक नाही त्याच्यामध्ये. कृष्णा सांग म्हणले, कोणी खाल्लं? आई तुला सांगू का? पटणारच नाही तुला मी किती सांगितलं तर, पण सांगतो. हा तुझा आहे ना गणपती बाप्पा, हे एवढ्या मोठ्या उंदरावर बसला म्हणले, हे त्याचं सैन्य आलेलं, प्रत्येकाने एक एक मोदक खाल्ला, काय शिल्लक राहणार म्हणले. आई सांग म्हणले, कृष्णा तुझीच काहीतरी गडबड आहे म्हणाले. हा, तोंड उघड. कृष्णाने तोंड उघडलं आणि आतमध्ये कोण आहे? गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पा सांगतो की अगं हा देवादिदेव आहे, आधी याला देन मग मला. म्हणून आपण गणपतीला नैवेद्य दाखवला न तरी कृष्णार्पणमस्तु असं म्हणतो. हा देवादिदेव आहे म्हणाले. तेव्हा असा हा परमात्मा. मग म्हणाले आता ह्याला वनात पाठवायला पाहिजे, गायी राखायला पाठवायला पाहिजे. आणि मग तिने गायी राखायला भगवंत निघाले. घनश्याम सुंदरा श्रीधरा
अरुणोदय झाला. सगळ्या वाट पाहत आहेत म्हणले, तुझे मित्र सवंगडी वाट पाहत आहेत, उठ लवकर. आणि भगवंत निघालेले. त्या अरण्यामध्ये सुद्धा त्याने गाई राखता राखता अनेक लीला केलेले आहेत. त्या भगवंताने ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला. इंद्राने मुसळधार पर्जन्यवृष्टी पाडली. भगवंताने गोवर्धन पर्वत धारण करून त्याचा गर्वहरण केला. एकदा सगळे सवंगडी बसलेले होते आणि त्या सवंगड्याने काय, प्रत्येकाच्या घरचं जे असेल ते, आता कुणाच्या घरी काय माहिती का, कालच लावलेलं जे विरजण आहे म्हणजे दही आहे ते गोड असणार आहे, किंवा सकाळी लावलं तर संध्याकाळी गोड असतं. तर म्हणले एकच दिवसाचं लावलेलं तर गोड असणार, 4-5 दिवसाचं असलं तर आंबट असणार. आता कुणाच्या घरचं आंबट, कुणाच्या घरचं गोड, कुणाच्या घरचं लोणचं चांगलं आहे, कुणाच्या घरी आता बुरशी आलेली, काही बरेच दिवस ते राहिले, लक्षातच राहिलं नाही. ते त्या बिचारीने सकाळी उठल्या उठल्या दिले ह्याच्या ताब्यात, त्यांनी पण बघितलं नाही. असं ज्याच्या ज्याच्या नशिबात जे जे होतं ते घेऊन आलेले. आणि प्रत्येक जण दुसऱ्याच्या ताटाकडे बघतो, ह्याच्या डब्यात काय. ते लहान मुलांचा स्वभाव आहे, तू काय आणलं रे, मी काय आणलं रे, तू काय आणलं रे. कृष्ण म्हणतं का, प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे. तू वेडा कुंभार, घटाघटाचे दैव आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. अरे प्रत्येकाच्या नशिबात वेगवेगळं लिहिलेलं आहे. तुम्ही दुसऱ्याच्या ताटाकडे बघू नका, आपल्याला काय मिळालंय ह्याचाच आनंद माना. चला म्हणले जाऊ दे, आपण सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करू. आणि भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, त्याचा काला केला. काला, काला याचा अर्थ काय माहिती का, का आला, तुम्ही इथे जन्माला का आला. तर भगवंताने तुम्हाला हे काहीतरी चांगलं काम करण्यासाठी मनुष्य देह दिलेला आहे. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडण्यासाठी हा जन्म दिलेला आहे. हा का आला हे लक्षात घ्या. कशासाठी नाही आपण आलोय, कोहम, मी कोण आहे, कशासाठी आलोय आणि मला काय करायचंय, हे 3च प्रश्न अध्यात्मातले. त्यातला हा काला आहे, सगळ्यांचा एकत्र केलाय. आणि भगवंताने काय केलंय, वर्तुळाकार भगवंत बसले. सगळ्यात लहान पुढं बसवली, त्याच्यापेक्षा उंच आहे ती त्याच्या मागे, त्याच्यापेक्षा उंच आहे ती त्यांच्या मागे. आणि अशा प्रकारे सगळ्यांचे शिदोळे एकत्र करून केलेला हा काला आहे. आज गोकुळाष्टमी आहे का, गोकुळाष्टमीचा काला आहे आज. तेव्हा हा काला आपण सर्वांनी आणलेला आहे. आज हा काय एकट्या आपल्या मंदिरातला नाही, तुम्ही प्रत्येकाने थोडं 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 आणलेलं आहे. आणि समजा आत्ता आणलं नसेल तरी तुम्ही इथे देणगी दिलेली आहे, त्यातनं म्हणजे हे सगळं तुमचंच आहे. काय तुम्ही जे अर्पण केलेलं आहे तेच आपण भगवंताला अर्पण करतोय, त्यांनीच दिलेलं त्याला अर्पण करतोय. त्याच्या बाजूने पाणी पिलो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे.
प्रकृती स्वभावा लहान दिसणे समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण रामो वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभम् हरे राम 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 हरे हरे. गोपाळकृष्ण काढून ठेवा. हां 2 मिनिटं ठेवा आणि चेतनमधनं काढा. हरे राम त्यातलं मधलं काढून घ्या. म्हणजे लोकांना जास्त ह्याच्यात ते काढा आणि ह्याच्यात घेऊन द्या गोपाळ. म्हणजे तुम्हाला वाटायला सोय झालं. ते मुरली काढा. राम राम हरे हरे. मोठा डाव घ्या ना. मोठा डाव आणा. भात वाढणी आणा. भात वाढणी काढायला पटकन. हां लोकांना भरपूर वाटायचं आहे बरं का. हो ताई लोकांना भरपूर वाढायचं आहे. हां हां मोठा घ्या आणि भरपूर वाटा. आरती ठेवायचं ते इथं ठेवा. ते इकडे ठेवा. हां हे घेऊन घ्या. लाजला मिरच्या काढून ठेवा त्याच्यात. मितीना जल